एचिसचे बॅट्समॅन अजूनही मैदानात उतरले नाहीत. पेपर डाल देते ना इसके नीचे. उधर से शॉट है कि इधर से शॉट है? अजूनही बॅट्समन गेलेले नाहीयेत. अंपायर्स फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 3 षटकांचा हा सामना असेल. पंच आपल्यासाठी सूचना आहे, 3 षटकांचा सामना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. येस सर. 3 ओव्हर नो पॉवर प्ले. आणि जेव्हा ए ओव्हर फलंदाजी करण्यासाठी येईल त्यांच्यासाठी 4 षटकं असतील आणि पहिला ओव्हर पॉवर प्लेचा असेल. चला ए बोर्ड फिल्डिंग लावून घ्या ना. ए बोर्ड आपण 3च ओव्हर फेकणार आहात मैदानाच्या आत. पॉवर प्ले नसणार आहे आपल्यासाठी. बोर्ड साठी ती आपण दुधामनी आता केलेली आहे, त्यांच्याचमुळे ही परिस्थिती आपण पाहतोय. तुम्हाला 4च षटकं मिळतील, फक्त बोर्डला 3 षटक बॅटिंग करण्यासाठी असतील. आणि यानंतर आपण ग्रुप ए चा हा हाफ क्लिअर करणार आहोत. तर पहिल्या मॅच मध्ये विजयी संघ आपण देखील तयारीत राहायचं. या सामन्यातील विजयी संघ आपल्यासोबत खेळण्यात येईल. चला ए बोर्ड प्लीज लगेच फिल्डिंग लावा लगेच. गोलंदाजीसाठी परेशांना आपण आता पाहतोय. बराच वेळ थांबल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला आता सुरुवात झालेला आहे. कल्पेश नॉन स्ट्राइक पे सूरज. कल्पेश आणि सूरजची जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. आता 18 चेंडूचा खेळ आहे तुमच्याकडे आणि ही परिस्थिती तुम्हीच तुमच्यावर आता ओढून घेतलेली आहे. कारण आयोजकांमार्फत लॉट मध्ये जर आपण पाहिलं तर 9:45 हा सामना सुरू व्हायला हवा होता. पण आता वेळ झाली आहे 12:17 आणि अजूनही बॉल डिलिव्हर झालेला नाहीये. दुसरीच मॅच आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आर दक्षिण चषक 2026 मध्ये मी गौरंग कदम आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि त्यातील हे सर्व कर्मचारी आज वर्षभराच्या कामकाजातून 2 दिवस स्वतःकरिता राखून आर दक्षिण क्रीडा समिती यांचे हे आयोजन आपण पाहतोय. आणि या दर्जेदार आयोजनात मुख्य मंचावर देखील आपले सर्वच लेजेंडरी क्रिकेटर्स आणि त्यांच्यासोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कित्येक वर्ष त्यांचं कार्य राहिलंय हे असे सर्व आपले मान्यवर. पहिलाच बॉल एवढा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल गॅप मध्ये आहे. बॉल चाललाय सीमारेखा लगत. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न सुरू होतोय आणि या 2 धावा सुद्धा. तिसऱ्याचा आता प्रयत्न होईल का तर नाही. या 2 धावांनीशी आता वॉर्ड यांनी आपली धावगती आता पुढे सरसावली आहे. पहिल्याच चेंडूवर हा 2 धावा आपण पाहतोय. आणि वेळेचं किती महत्व आहे मित्रांनो हे तुम्हाला पाहावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये सुद्धा टायमिंग ही फार महत्वाची गोष्ट असते आणि तीच टायमिंग आता वॉर्ड यांनी गमावली आहे. आणि म्हणूनच ती दंडात्मक कारवाई त्यांच्या विरोधात आता करण्यात आली आहे. आणि त्याचं गरज देखील होतं कारण 1 ते 1.5 तास आपण या संघासाठी थांबलो होतो आणि म्हणूनच त्यांच्याकरिता 3 षटकं फक्त असतील या मॅच मध्ये. यावेळेला बिग हिट अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला लांबवरच्या प्लॉट मध्ये पाठवलंय. बॅटच्या रेंज मध्ये होता हा बॉल. आउट ऑफ द रेंज केले फलंदाजाने. षटकार, बिग हिट. आता याआधी घडलंय काय ते सगळं विसरून जा. पुन्हा एकदा नवी सुरुवात, नवी उमंग आणि त्याच प्रकारे अशी फलंदाजी करणं गरजेचं आहे. आयोजकांचं अगदीच काही चुकलेलं नाही आहे गोष्टीत. कारण या आयोजनात त्यांचा देखील महत्वाचा भाग म्हणजे तो आहे टाइम आणि तो आपण राखणं गरजेचं. यावेळेला पुन्हा एकदा बॉलची गती पाहिली, बॉलचं वळण पाहिलं, आधी वाट पाहिली आणि मग वाट लावली सुद्धा. अजून एक षटकार, बिग हिट, 6 धावा. चला बॉल पोचवायचे मैदानाच्या आत. मुख्य मंचावर आपण पाहतोय आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हे सर्वच लेजेंडरी क्रिकेटर्स आणि त्यांच्यासोबत त्यांनी कित्येक वर्ष BMCC साठी स्वतःची कारकीर्द अगदी भूषवली आहे. त्यांनी देखील वेळात वेळ काढून या सामन्यांकरिता आपली वर्णी देखील लावली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे.
सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आपण पाहतोय आणि दोन्हीही बॉल अगदी आरपार मैदानाच्या बाहेर गेले आहेत. षटकारांचं रूपांतर आपण पाहिलंय. फलंदाज कल्पेश चांगली फलंदाजी करतोय. आता 3 चेंडूंमध्ये 14 आतापर्यंत त्यांनी केलेत आणि पहिल्याच ओव्हरवर परेश याच्यावर घणाघाती प्रहार आपण पाहतोय. सलगचे 2 षटकार आले. तिसरा आता येईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, पण हा प्रयत्न करायचा इतकासा गरजेचा होता का? तर नाही. आपण 2 षटकार अगदी सरळ बॅटने खेचलेत. पहिला जेव्हा आपण रिव्हर्स खेळला तो देखील मिस टाइम होता, त्यावर त्या 2 धावा. पण त्यानंतर जे 2 उत्तुंग षटकार आपण खेळले ते स्ट्रेट बॅटने होते, काऊ कॉर्नर मिडविकेटच्या रिजन मध्ये. यावेळेला अजून एक चांगला बॉल वळण होतं या बॉलमध्ये. लेग कटर हाताळलाय. बॉलवर शेवटच्या क्षणी फिंगर रोल करताना आपण पाहिले आणि 14 धावा आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. चांगली सुरुवात झाली आता HE वॉर्ड करिता. कल्पेशच्या मैदानाच्या आत राहणं फार गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे त्याच्या बॅटला आता बॉल कनेक्ट होत आहेत, एकंदरीत एका चांगल्या फॉर्मात तो नजर येतो. आता पुन्हा एकदा रिव्हर्स, पुन्हा एकदा तीच चूक, पुन्हा एकदा लेग बाईस. आता येईल इशारा. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15 आणि शेवटच्या आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 षटकांचा सामना म्हटल्यानंतर प्रत्येक ओव्हर तुमच्यासाठी एक स्लॉग ओव्हरच आहे. अन्यथा आयोजकांमार्फत 4 षटकांचे सामने आयोजित करण्यात आले होते, पण आपण वेळात आलेले नाहीत आणि म्हणून ती एका धावेची तुम्हाला पेनल्टी देखील दिली गेली आहे. धावसंख्या आता झाली आहे 15. नवीन गोलंदाज लवकर आमंत्रित करायचा आहे. जो अभी बैटिंग कर रही है वो लोग 3 ही ओवर खेलेंगे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता आता रोहित यांना आमंत्रित केलं गेलंय बॉलिंग मार्कवर. आपण पाहताय भवान मुंबई महानगरपालिका आयोजित आर दक्षिण चषक 2026 आर दक्षिण क्रीडा समितीचं हे दर्जेदार आणि दिमागदार असं आयोजन आपण पाहतोय. या वेळेला सुद्धा सर्कल भेदण्यात अगदी यश मिळालंय. बॉल चाललाय सीमारेखाच्या बाहेर. या वेळेला सुद्धा कल्पेशची बॅट आता तडकली आहे मैदानाच्या आत. अजूनही घेतोय हा चौकार. नक्कीच इनर सर्कल भेदण्याचं कार्य फक्त करायचं होतं कल्पेशला. चला, जे प्रॅक्टिस करतायत त्यांनी सर्कलच्या आत येऊ नये. बाउंड्री लाईनच्या आपले काही खेळाडू तिकडे प्रॅक्टिस करतायत. आपण सर्कलच्या आत येऊ नये अशी नम्र विनंती आहे आपल्याला. आता फील्ड सेटअपमध्ये देखील आपण पाहतोय बदल केला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेने आता एक खेळाडू इन्व्हाइट केलाय. यावेळेला बेग हिट पुन्हा एकदा कितवर लांब गेलाय आणि हा बॉल सुद्धा जाईल आरपार. दमदार बहारदार बिग हिट षटकाराकरिता 6 धावा. आता कल्पेश देखील हाच विचार करत असतील, जर माझे सगळेच खेळाडू जर वेळेत आले असते तर कदाचित मला ते 6 चेंडू अतिरिक्त मिळाले असते आणि जी धावगती आता मी मेंटेन करतोय ती मला रोखण्याकरिता सुद्धा अजून 6 चेंडूंचा खेळ माझ्याकरिता एक्स्ट्रा दिला गेला असता. पण आपण आता वेळेत आलेले नाही आहात आणि त्याचमुळे हा भुर्दंड तुमच्यावर आता बसला जातोय. आयोजकांचं यात काहीही चुकलेलं नाहीये, कारण प्रत्येक गोष्ट टाइमवर करायची हीच एक मानस आपण धरलाय आणि त्यामुळेच आता फलंदाजी होते चांगली मैदानाच्या आत. कल्पेश वैयक्तिक 24 धावांवर खेळतायत. यावेळेला सुद्धा शफल करत असताना हा स्ट्रोक खेळायचा होता, पण बॉल डॉट झालाय. अगदी शरीरभेदक मारा आपण पाहिला. ऑन टू द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला होता. गोलंदाजांनी पाहिलं की खूप जास्त शफल केलंय आता कल्पेशने आणि त्याचमुळे चेस करण्याच्या अतिरिक्त बॉल वाईड लाईनच्या दिशेने करण्याचा केलाय मानस आणि हा डॉट बॉल सुद्धा येतोय. धावसंख्या झाली आहे 25. 1.3 चेंडूंचा खेळ. चला, लगेच इंडो द फील्ड इतका वेळ घेऊ नका. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आत. या षटकात आपण जर पाहिलं तर यावेळेला नक्की घडलंय काय? पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. पंच सांगतायत की आपण शफल केलंय, आपण बॉलला चेस करताय आणि त्याचमुळे हा निर्णय सुद्धा आलाय. येस कल्पेश, जेव्हा आपण बॉलला चेस करताय आणि आपल्या अगदी रेंज मध्ये आहे तो बॉल आणि शेवटच्या क्षणी आपण तो बॉल लिफ्ट करताय आणि म्हणूनच यावेळेला पंचांनी सांगितलंय की ही एक फेअर बॉल आहे. चला, आर्ग्युमेंट नको आहे. पंचांनी फेअर डिलिव्हरी दिली आहे, म्हणजेच आपण किती आरडाओरडा करा, किती आटापीट करा, तरी सुद्धा हा बॉल वाईट बॉल घोषित करण्यात येणार नाहीये. चला, येस अंपायर्स, आपण आपल्या ठिकाणी यायचं. पुन्हा एकदा डिसिजन आपण चेंज करणार नाही आहोत. बीट एनिथिंग. आता पंचांचा जो निर्णय आलाय, पंचांनी तुम्हाला अगदी समजावून देखील दिलाय की हा वाईट बॉल का नाहीये. हॅलो, वेळ वाया घालवू नका जास्त. अंपायर
वेळ वाया घालू नका. पहिल्याच अगोदर आपल्यामुळे वेळ गेलेला आहे. पंचाचा निर्णय झालेला आहे. जो पंचाचा निर्णय तो अंतिम निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. चांगलं कमबॅक होतं आता रोहितचं. ते 2 षटकार आल्यानंतर अगदी तर रोखून ठेवलंय. यावेळेला बॅटची कड, बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 1 धाव तर नक्की मिळेल. स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवतील का हे देखील पाहावं लागेल. तर नाही, एकाच धावेवर आता मानलंय समाधान. धावसंख्या आता या एका सिंगलने जाऊन पोहोचते 26 धावांवर. कालच्या रचनेत आपण जर पाहिलं तर भारतीय संघाने नक्कीच वर्ल्ड कप जो आता आपण पाहतोय त्यामध्ये फायनलच्या दिशेने आपलं नाव आता कोरलंय. अजून एक महत्वाची मॅच ती देखील असणार आहे सर्वच भारतीयांसाठी. पण आपण वळूया पुन्हा एकदा आपल्या मॅचकडे. आता समोरची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलंच कार्य त्यांच्याकडून झालंय. परेश यांच्याकडनं 1 धाव तर पूर्ण झाली. आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील का आणि आता पाहावं लागेल. हा, या वेळेला क्रॉस झालाय फलंदाज आणि आता नक्कीच ती विकेट आता गमवावी लागेल. चला नवीन फलंदाज लवकर पाठवा. याची वॉर्ड लगेच नवीन फलंदाज. HE वॉर्ड लगेच नवीन फलंदाज पाठवा मैदानाच्या आत. हितेश नवीन फलंदाज. हितेश मैदानाच्या आत. हितेशच नाव आहे ना. बॅट्समनचं नाव काय? हितेश परमार नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत जात असताना. धावसंख्या झाली आहे 27. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आर दक्षिण चषक 2026. आर दक्षिण विभाग क्रीडा समिती यांच्या मार्फत हे दिमागदार आयोजन आपण पाहताय. भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा काल आणि आज या 2 दिवसात आपण पार पाडताना पाहिली. आजच्या दिवसात एकंदरीत वॉर्ड वाईज गट आपण तयार केलेले आहेत आणि त्यामधील हे सामने आपल्या भेटीला आलेत. RJ रजनीश युट्यूब चॅनलवर नक्कीच आपण लाईव्ह स्ट्रीमिंग देखील या स्पर्धेचं पाहू शकता. आणि आजचा दिवस आपण पाहतोय दुसरीच मॅच सध्या तरी मैदानाच्या आत सुरू असताना आपण पाहतोय. यापुढील जी मॅचेस आहेत त्यांनी वेळेत येण्याचं काम स्वतःहून करायचं आहे. आयोजकांना तुम्हाला कॉल करायला लावू नका. आयोजकांना तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सूचना द्यायला लावू नका. थोडीशी जिम्मेदारी स्वतःही देखील घ्या आणि मैदानाच्या आत वेळेवर या. यावेळेला चांगला बॉल बिग हिट करायचा प्रयास होता पण बॉल आणि बॅटचा कुठलाही समन्वय नाही. बॉल येतोय डॉट. स्लॉग ओव्हरला आता झाली आहे सुरुवात. शेवटचे आता 5 चेंडू असतील शिल्लक. कल्पेशने या मॅच मध्ये स्वतःवर दारोमदार घेतलाय की माझ्या संघाला मला जास्तीच्या धावा आता करून द्यायच्या आहेत. जास्ती षटकार चौकार मलाच लगवायचे आहेत आणि म्हणून त्यांनी ती विकेट देखील गमवायला लावली होती रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने आपण पाहतो हितेशला. पण आता कल्पेश आणि हितेश आता या दोघांनाही रौद्ररूप धारण करावं लागेल कारण आता ही संघाची गरज आहे आणि या मॅच मध्ये जर म्हणून राहायचं असेल तर मोठे स्ट्रोक्स खेळणं फार गरजेचं आहे. यावेळेला बिग हिट. असे बॉल हा सोडणार नाही. आधी वाट पाहिली आहे आणि मग वाट लावली आहे. यावेळेला सुद्धा कल्पेशच्या बॅटमधनं अजून एक उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी फुलटॉस होता. एक दिवाळी बोनस बंपर ऑफर होती कल्पेशसाठी. दोन्ही हातांनी अगदी त्यांनी स्वीकारली आहे सुद्धा आणि षटकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 33. पहिला बॉल नक्कीच गेला होता रोहनच्या नावावर पण त्यानंतर कल्पेशने दाखवून दिलंय की काम या मॅच मध्ये ओपनिंग करण्यासाठी आलोय. माझ्या संघाने का माझ्यावर भरोसा दाखवलाय. यावेळेला शॉर्ट बॉल होता. समोरची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक येतोय, धावतोय, पळतोय, बॉल पडतोय लो मॅच लँड मध्ये. 1ला 2 मध्ये आता परिवर्तित करण्याचा मानस होता आणि तो मानस पूर्ण देखील झालाय. बघता बघता या 2 धावा पूर्ण पण आता घडलंय काय. धोका होता आणि त्या धोक्याचं परिवर्तन आता झालंय नो बॉल मध्ये कारण इलिगल ऍक्शन याच्या मार्फत गोलंदाज आता होतोय बाद. चला आता कोणीही आर्ग्युमेंट करू नका. धावसंख्या झाली आहे 36. चला इलिगल ऍक्शन मार्फत आपण बॉलर आता बाद करतोय म्हणजेच काय तर या प्रतियोगितेमध्ये हा गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग करू शकणार नाहीये. चला नवीन गोलंदाज आमंत्रित करा आणि दुष्काळात 13वा महिना आता गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी पण तितकीच महत्वाची गोष्ट राहिली आता फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण आपण जर पाहिलं 5 ते 6 खेळाडूंनी आता ते मैदानाच्या आत फलंदाजीसाठी उतरले आहेत
पण ही देखील आता गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण गोलंदाजी करण्यापर्यंत आपले 8 खेळाडू जर उपलब्ध नसले तर एकंदरीत हा सामना सरळ जाईल आता गोलंदाजी करतोय त्या संघाकडे, आणि म्हणून आपण जास्तीचा वेळ जर खर्च केला तर कदाचित त्यांचे प्लेयर आता येऊ शकतात, आणि म्हणूनच मॅच पुन्हा एकदा लगेच चालू करायची आपल्याला. निनाद 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 आहे नवीन गोलंदाज. नो बॉल होता या हाती, म्हणजे पंचांचा आता निर्णय देखील येईल आणि तो आलाय सुद्धा. फ्री हिट आहे आणि यासोबतच रोहन या प्रतियोगितेमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करू शकणार नाही, कारण इलिगल ऍक्शन मार्फत त्याला आता बाद करण्यात आलाय. फ्री हिटचा हा बॉल, फ्री हिटचा बॉल, त्यावर सुद्धा वाईल्ड स्विंग केली आहे आणि बॉलला अगदी फेकूनच दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दणदणीत खणखणीत आर दक्षिण चषक षटकार 6 धावा. आपल्या उजव्या बाजूला मोठ्स बीएमसीचा स्टायलिश प्लेअर षटकार आलाय पुन्हा एकदा. धावसंख्या 42. कल्पेश काय फलंदाजी करताय. अगदी कल्पेशने सांगितलं की मैं अकेला नहीं अकेला ही काफी हूं. वन साइड फलंदाजी ज्याला म्हणतो आपण. 39 धावांवर वैयक्तिक खेळतोय. यावेळेला अगदी खोदून काढलेला हा बॉल आहे. 1 धाव तर नक्कीच मिळेल. आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा 1-2 मध्ये रूपांतर आणि अगदी ब्रिलियंट रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या 44. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये 50 धावा आपण क्रॉस करू शकता आणि 4 षटकांमध्ये 50 धावसंख्या ही एक चांगली आणि रिस्पेक्टेबल टोटल ठरणार आहे. पाहावं लागेल. शेवटचे 2 बॉल अजूनही 44 धावा झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कल्पेश एक हाती हा संघ आणि हा सामना लढवतोय. वन साइड फलंदाजी आतापर्यंत चालली आहे मैदानाच्या आत. यावेळेला हा चांगला बॉल आहे. अगदी ब्लाइंड स्विंग करायची होती. बॉलचा टप्पा, बॉलची गती, बॉलचं वळण यावर जास्त लक्ष दिलेलं नव्हतं आणि म्हणूनच हा बॉल डॉट आलाय. अजून एक संधी आहे. स्वतःशी आत्मपरीक्षण करावं लागेल. वेळ घ्यावा लागेल कल्पेशला. तो षटकार जर आला तर 50 धावांपर्यंत आपण पोहोचू शकता. पुन्हा एकदा गतीमध्ये केलेलं ते परिवर्तन आता ओळखू शकलेले नाहीयेत. 1च धाव मिळेल आणि त्यासोबत 3 षटकांची आता झाली समाप्ती. इनिंग नंबर 1 चा खेळ होतोय पूर्ण. इनिंग नंबर 1 च्या नंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 45 वर आणि 46 धावांचं लक्ष असेल पुढील इनिंग मध्ये, ज्या वेळेला 4 षटकं मिळतील प्रतिद्वंदी संघाला आणि 3 षटकांमध्येच आतापर्यंत 46 आपण केले आहेत. तर चला लगेचच क्षेत्ररक्षण आता आपण सजवून घेऊया. चला याची वळ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि त्यासोबतच मुख्य मंचावर आपण पाहतोय अगदीच मुंबई महानगरपालिकेचे सर्वच हे लेजेंडरी खेळाडू. कैमरामैन आपसे रिक्वेस्ट करूंगा आपको कैमरा हमारे स्टेज की ओर करना है. इकडचे डाव्या बाजूला स्टार्ट प्लेइंग मोस्ट स्टायलिश प्लेअर आनंद वळवी. येस, आपण जर पाहिलं तर आधी आपण कॅमेरामॅनला विनंती करूयात की नक्कीच तो कॅमेरा आमच्या या बीएमसीच्या सर्वच लेजेंडरी क्रिकेटर्सवर आपण पॅन करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण स्क्रीनवर पाहताय बीएमसीचे सर्वाधिक मोस्ट स्टायलिश प्लेअर ज्यांना आपण म्हणतो त्यांचेच आनंद वळवी सरांना आपण पाहतो. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात मित्रांनो, कारण कित्येक वर्ष बीएमसी साठीचा तो खेळ, बीएमसी साठी ते कार्य आणि आज या स्पर्धेत वेळ काढून सुद्धा आले ते. त्यानंतर चंद्रकांत वायकुळे सर, टाइम्स क्रिकेट असेल, त्यानंतर कांगा लीग असेल, कित्येक वर्ष ज्यांनी अगदी टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा लेदर बॉल अगदी गाजवलाय. त्यानंतर विजय मिरजकर सरांना देखील आपण पाहतोय मुख्य मंचावर त्या स्क्रीनमध्ये, त्यांना देखील टिपलं जात आहे. आणि त्यानंतर अजून आपले खेळाडू आहेत आपल्यासोबत. मोस्ट एनर्जेटिक प्लेअर आणि 60 प्लसचे लेजंड. नक्कीच मोस्ट एनर्जेटिक आणि 60 प्लस मध्ये ज्यांनी आता 60 प्लस मध्ये धुमाकूळ घातलाय, ज्यांनी अगदी विचार करायला लावलंय लोकांना की 60 प्लस हे आहेत का, तर सुनील मयेकर सरांना आपण पाहतोय. आणि माझ्या माहितीनुसार नुकतीच ती 60 प्लसची टुर्नामेंट झाली होती ज्या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज होते. मग मांजरेकर सर असतील, अजून कित्येक, त्यांना दोळ साठत असताना मयेकर सरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की का मी आज इथवर आलोय. येस, त्यानंतर आपण पाहतोय साऊथ क्रिकेटसाठी आणि आर साऊथ ही टुर्नामेंटचा वारसा त्यांच्यामुळे चालू ठेवले शेट्टी शिंदे सर आणि देऊ सर. नक्कीच आर साऊथचं क्रिकेट आणि आर साऊथचं जर आपण पाहिलं तर ज्यांनी आपलं नाव अगदी उंच केलंय त्यांच्यासाठी सगळ्यात ज्यांचं एक काय म्हणतो आपण मोलाचा वाटा राहिलाय सुधीर जुन्नारे सर आणि शेट्टी शिंदे सर, यांच्यासाठी सुद्धा टाळ्या व्हायला हव्यात मित्रांनो. आणि देव धोत्रे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. ते सर्वच आपले मुंबई महानगरपालिकेतील सर्व आपले लेजंड क्रिकेटर्स सर, आपलं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे.
आणि आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात सर, थँक्यू. पुन्हा एकदा वळतो आपण मॅच कडे. चला याची वेळ पुन्हा एकदा तुम्हाला वाटतं पेनल्टी हवी आहे का? आता अजून एक ओव्हर आम्ही ऍड करून देऊ समोरच्या संघाला. याची सुवर्ण चला निलेश दादा, आता आपण डिस्कशन करूच नको. जर आता खेळाडू नसतील तर सरळ ते बाद होतील, कारण ही चर्चा आधी झालेली होती आणि मान्यवर इतके आपल्यासोबत जोडले गेले आणि त्यांच्यासमोर अशा प्रकारचं प्रदर्शन पाहिल्यानंतर अगदीच खेळ वाटतो बघायला. याची सुवर्ण तुम्ही फार वेळ घेताय, बराच वेळ झाला. आता तुम्ही तुमचे प्लेयर्स मैदानात पाठवून द्या. याची स्टुअर्ड तुम्ही बराच वेळ घेतला. आता ए वॉर्डची टीम आक्षेप घेते याच्यावर. याची स्टुअर्डने लक्ष द्यावं. तुमचे जेवढे खेळाडू असतील तुमच्या सांगितल्याप्रमाणे आता त्यांना मैदानावर खेळायला घ्या, पाठवून द्या त्यांना मैदानावर. एकूण तुमचे 8 खेळाडू पाहिजेत. 8 ए वॉर्डची टीम आक्षेप घेते याच्यावर. याचीच टीम 8 खेळाडू पाहिजेत तुमचे. सर ए वॉर्ड, आपण आपल्याला विनंती आहे प्लीज आपण थोडासा वेळ द्या आयोजकांना. नक्कीच ते तुमच्यापर्यंत ते प्रॉपर डिसिजन पोहोचवतील. मान्य आहे आम्हाला की आपण देखील 1 तासाहून जास्त वेळ दिलेला आहात, आपण देखील वाट पाहिली आहे. HE आपल्यासाठी सूचना आहे, पण आपण देखील बघायचंय जर तितके निर्धारित खेळाडू जर नसतील तर हा सामना तिकडेच आपण बाय घोषित करणार आहोत आणि समोरचा संघ हा सामना जिंकेल. चला आता मोजामोज करा मैदानाच्या आत. किती खेळाडू आहेत याकडे देखील लक्ष द्या, कारण क्रिकेटचा नियम हाच सांगतो मैदानाच्या आत किमान 8 खेळाडू गरजेचे आहेत, कारण पॉवर प्लेचं बंधन सुद्धा आहे. मग त्यानंतर 5-4ची फील्ड सेटिंग सुद्धा आपल्याला करायची आहे. तेच आपण पाहतो मैदानाच्या आत अजून काही लेजेंडरी क्रिकेटर ज्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचं नाव अगदी क्रिकेटच्या पटलावर उंचावलंय, त्यांचं देखील शुभागमन झालंय. आणि आपण पाहतो जसे अजून काही लेजेंडरी क्रिकेटर झाले आपल्या मंचावरून सुद्धा ते क्रिकेटवर आता उभे राहून त्यांना घ्यायला देखील जात आहेत. म्हणजे हेच पाहतो आपण खेळ भावना आहे, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आणि मित्रांनो जितकेही लोक आता मैदानाच्या आत सर्वच लेजेंडरी क्रिकेटरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण पाहतोय वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहेत, स्वतः देखील क्रिकेट अगदी गाजवलंय आणि क्रिकेट खेळलंय सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी. तर आपले हे सर्वच लेजेंडरी क्रिकेटर्स आज या स्पर्धेखातीर वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. सर मी वेलकम यू. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपण देखील आसनस्थ व्हायचंय. आणि हे सर्व मुंबईच्या भाषेत म्हणायला गेलं तर पुराणे चावल ज्यांना आपण म्हणतो ते आपल्या मुख्य मंचावर आलेत. सर्व वेलकम यू. पुन्हा एकदा आर दक्षिण चषकात आपलं मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा. हे सर्वच आपले लेजेंडरी क्रिकेटर्स ज्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचं नाव अगदी उंच स्तरावर नेऊन ठेवलंय, त्यांचं शुभागमन आपण पाहतोय. सर्व वेलकम यू. पुन्हा एकदा स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय मंच आता खऱ्या अर्थाने अगदी गजबजलेला आपण पाहतोय. येस सर, वेलकम सर. वेळ फार होतोय. याची टीम तुमचे प्लेयर किती आहेत नक्की जाहीर करा लवकर. 4, 5 एकूण 8 खेळाडू पाहिजेत तुमचे मंच. विशाल चला अंपायर्स आपण आपला निर्णय कळवा. ए वॉर्ड टीम यावर आक्षेप घेत आहे. आपण पाहतो मुख्य मंचावर कॅमेरा आता दाखवला जातो आपल्या सर्वच लेजेंडरी क्रिकेटर्सवर. तर आपण पाहतो श्रीकांत कामटेकर सरांना देखील त्यांनी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी येण्याचा मानस केलाय. मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये नक्कीच सभासदपदी त्यांचं देखील कार्य आपण पाहतोय. त्यानंतर अविनाश दुधाणे सर एक्स BMC सेक्रेटरी त्यांचं देखील शुभागमन झालंय आपल्यासोबत. तर या सर्वच लेजेंडरी क्रिकेटर्सचं पुन्हा एकदा आमच्यातर्फे हार्दिक स्वागत. भानुदास सरांना देखील आपण पाहतो, भानुदास जाधव सर ज्यांनी नक्कीच आपल्या क्रिकेटचे जादू दाखवत असताना कित्येक वर्ष क्रिकेटचा पटल गाजवलंय. मग पोटे सरांना देखील आपण पाहतोय. या सर्वच लेजेंडरी क्रिकेटर्स
बीएमसी तर्फे आणि आर दक्षिण विभागातर्फे पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा आम्ही तुमचं नक्कीच मनापूर्वक आभार देखील मानतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. चला, निर्णय काय आलेला आहे आता मैदानाच्या याचीच आतून? टीमने मैदानातून बाहेर यायचं आता. चला, याचीच टीमने मैदानातून बाहेर तुम्हाला बात करण्यात येत आहे. चला, याचीच yes. टीम मैदानातून बाहेर या प्लीज. येस येस. चला, आपण बोलतोय याचीच टीमने मैदानातून बाहेर यायचं आहे. चला, आपण स्पर्धेच्या आता बाद झालेले आहात स्पर्धेतून. तर मी आता विनंती करतोय ई वॉर्ड आणि ए वॉर्ड. चला कॅप्टन या लगेच. ई वॉर्ड आणि ए वॉर्ड. ई वॉर्ड आणि ए वॉर्डच्या कॅप्टननी लवकर यायचं. आता वेळ घालवू नका. ई वॉर्ड आणि ए वॉर्डच्या कॅप्टननी पुढे यायचंय. येस, मुख्य स्क्रीनवर आपण पाहतो आपले सर्व हे लेजेंडरी क्रिकेटर्स, त्यांना देखील दाखवलं जात आहे. आणि आज वेळात वेळ काढून हे सर्वजण या बीएमसीच्या प्रेमाच्या पोटी नक्कीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत. चला, ए वॉर्ड आणि ई वॉर्ड लगेच या. ए वॉर्ड आणि ई वॉर्ड.